नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। श्रद्धेय उपासक आणि उपासिकांनो, आज आपण फार महत्त्वपूर्ण अशा श्रद्धेच्या संदर्भामध्ये की गुरुप्रती कशी अगाध श्रद्धा असली पाहिजे आणि ब्रह्मचर्य हे किती परिशुद्ध असलं पाहिजे की जेणेकरून त्या सत्वाला, त्या महापुरुषाला सम्यक संबुद्धाचं वारस बनता येतं। अगाध श्रद्धा असेल, परिशुद्ध ब्रह्मचर्य असेल तर कसं तथागताचं वारस बनता येतं हे आजच्या आपण घडलेल्या सत्य घटनेवरून जाणून घेणार आहोत। तथागत सम्यक संबुद्धाच्या कालखंडामध्ये एक महाधनश्रेष्ठी ज्याच्याकडे अमाप अशी संपत्ती होती, अशा एका परिवारामध्ये एक सुपुत्राचा जन्म झाला। लहानपणीच ते बालक महापुरुषांच्या काही लक्षणांनी युक्त होतं। त्या बालकाच्या शरीरावर वर्णन आलेलं आहे की जसे सम्यक संबुद्धाचे शिष्य हे ऊर्ध्व शिष्य होते, जसे की सोन्याच्या डोंगरावर हिरा ठेवावा आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री तो सोन्याचा डोंगर पाहिल्यानंतर जसा चमकतो, तशा प्रकारे भगवंताच्या मध्यभागी असं उंच भाग होता, मासाने भरलेला होता। तसंच या बालकांच्या सुद्धा डोक्यावर तशाच प्रकारचं एक महापुरुष लक्षण होतं। लहानपणापासूनच ते बाळ देवलोकातून आल्या कारणाने लहानपणापासूनच त्यांची चर्या ही ब्रह्मचर्य पालन करण्याची होती। म्हणजे लग्न करायचं नाही आणि संन्यासी तपस्वी असं जीवन जगायचं असं लहानपणापासूनच त्यांना वाटत होतं। वयात आल्यानंतर मातापित्यांना असं वाटत होतं की यांनी आम्हाला एक कुलपुत्र वारस द्यावा की जेणेकरून या संपूर्ण धनसंपत्तीचा आम्हाला वारस मिळेल। म्हणून ते सारखे त्यांच्या प्रिय पुत्राच्या पाठीमागे लागत होते की बाळ एक भार्या घेऊन ये आणि आम्हाला या धनसंपत्तीसाठी एक वारस दे आणि त्यासाठी तू विवाह कर, लग्न कर, अशी विनंती करत होते। पण तो म्हणायचा की पिताश्री, मला आपली सेवा करायची आहे, मला मातापिताची सेवा करायची आहे आणि ब्रह्मचर्याचं जीवन जगायचं आहे, त्यामुळे मला लग्नाशी काही प्रयोजन नाही आहे, असं तो नेहमी सांगायचा। मातापिता नेहमी चिंतित असायचे। त्यांची ती चिंता पाहून कधीकधी त्यालाही वाईट वाटायचं की अरे, मी यांना सुख देऊ शकत नाही, हे बिचारे किती नाराज बसतात। मग एक दिवस त्याला एक आयडिया, युक्ती सुचली की आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आपले मातापिताही प्रसन्न होतील आणि मलाही लग्न करण्याची काही गरज पडणार नाही। म्हणून त्या बालकाने, त्या युवकाने एक युक्ती सुचली आणि एक युक्ती आखली की सुंदर अशा पद्धतीनं त्याने एक मूर्ती तयार केली। एवढी सुंदर मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला त्यांनी स्पेशल मूर्तिकाराकडून तिला रंग चढवला आणि अनेक महिनेपर्यंत ती मूर्ती जणू की एखाद्या स्वर्गातली परी अप्सरा, त्याहीपेक्षा सौंदर्यवान, लावण्यवती अशा प्रकारची सुंदरशी अशी एक स्त्रीची, मुलीची त्याने मूर्ती बनवली। आणि एक दिवस त्याच्या मातेला म्हणाला की माते, तुझी इच्छा होती ना नेहमी की मला लग्न करण्याची, तर ठीक आहे, तुझ्या मनासारखं होईल, मी लग्न करण्यास तयार आहे। एवढं म्हटल्याबरोबर, असं म्हटल्याबरोबर त्याची आई एवढी खुश झाली
की 15 दिवसपर्यंत ती सगळ्या गाववाल्यांना भोजन देत होती खुशीनं. विचारलं पण नाही पुढं की तुला कशी मुलगी पाहिजे, काय पाहिजे. खुशीनं एकदम खुश होऊन रोज दानधर्म करत होती. अहो माझा पुत्र तयार झाला, अहो माझा पुत्र तयार झाला, आता आमच्या सगळ्या धनसंपत्तीला, या प्रॉपर्टीला वारस मिळेल आणि आम्ही सुखानं मृत्यूला प्राप्त होऊ म्हणून ते आनंदी होते. पण तो म्हणतो, आई पण तू विचारलं नाहीस मला की तुला कशी भार्या पाहिजे. तर सांग ना बेटा, तुला कशी मुलगी पाहिजे, तू जशी सांगशील तशीच तुला मुलगी आम्ही मिळवून देऊ, शोधून देऊ. आणि मग तो त्या आईला रूममध्ये घेऊन गेला. त्या अंधाऱ्या रूममध्ये सुद्धा प्रकाश पडत होते अशा प्रकारचा तिच्यावर रंग चढवलेला होता. आणि एवढी मोहक, एवढी सुंदर, एवढी लावण्यवती अशा प्रकारची ती मूर्ती बनवली, त्याने दाखवली. आई जर अशी मुलगी असेल तर लग्न करतो, नाही तर लग्न करत नाही. कारण त्याला माहीत होतं की अशी मुलगी पृथ्वीवर तर काय मिळणार नाही आणि मिळणारच नाही. त्यामुळं काही गरजच नाही लग्न करण्याची. आपण ह्या लग्नाच्या झंझटीमधून सुद्धा बाहेर पडू शकतो आणि माता पित्याला सुद्धा म्हणायची काही पुढे आवश्यकता नाही की मी तर तयार होतो पण तशी मुलगी नाही भेटली त्यामुळे मी लग्न केलं नाही. पण त्याची आई फार मोठी पुण्यवती होती. तिने विचार केला की निश्चित स्वरूपामध्ये जर माझ्या पुत्राच्या मनामध्ये असं आलेलं आहे तर निश्चित स्वरूपामध्ये अशा प्रकारची पुत्री निर्माण झाली असेल, उत्पन्न झाली असेल. कारण त्यांचा मुलगाही महाशीलवान होता, महागुणवान होता आणि एवढा सौंदर्यवान होता की महापुरुषांचे त्याच्या शरीरावर लक्षणं होते. जसे की आपल्या भगवंताच्या अंगावर 32 महापुरुषांचे लक्षणं आणि 80 शुभचिन्ह होते तशा होते. आणि ज्यावेळेस त्याच्या आईनं तुरंत काही जाणकार पुरोहित ज्ञानी लोकांना बोलवलं, त्यांच्याकडे भरपूर असं धन दिलं, रथ जुटले आणि त्यांना सांगितलं की जा चारी दिशेला जा आणि माझ्या ह्या प्रिय पुत्रासाठी, महापुण्यवान पुत्रासाठी अशा प्रकारची मूर्ती शोधा, अशा प्रकारची मुलगी शोधा. आणि ती मूर्ती सोबत दिली. मग ते पुरोहित ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असे फिरू लागले आणि ती मूर्ती सोबत घेऊन जायचे. मग आता अशा प्रकारची मुलगी कोण्या गावात आहे कसं शोधायचं. मग जास्तीत जास्त मुली कुठं येतात, कुठं जमा होतात. तर पूर्वी जास्तीत जास्त मुली आणि हे नदीवर आंघोळीसाठी जात असत. मग हे याच्या आईनं पाठवलेले मुलगी शोधण्यासाठी पाठवलेले जे लोक होते ते सगळे जायचे आणि नदीच्या काठाशी कुठंतरी ही मूर्ती ठेवायचे आणि आलेल्या मुलींना निहाळायचे. त्या मुलीकडे बघायचे, मग त्या मूर्तीकडे बघायचे, मग त्या मुलीकडे बघायचे, त्या मूर्तीकडे बघायचे. तर त्या मूर्तीकडे पाहता क्षणी त्या सगळ्या मुली अशा फिक्या वाटायच्या, एकदम फिक्या वाटायच्या, असे निस्तेज वाटायच्या. मूर्ती एकदम अशी मोहक तेजबाज वाटायची. आणि मग ते म्हणायचे नाही ह्या गावात तर नाही. असं करत धरकोस धर्मुकाम ते अनेक गावं फिरले. हा सगळा प्रदेश फिरून झाला त्यांचा. मग बाजूच्या प्रदेशामध्ये ते गेले आणि ते पाहता त्या नगरामध्ये एक महापुण्यवतीचा जन्म झाला होता. तीही लहानपणापासूनच स्त्रीच्या सर्व गुणांनी संपन्न होती आणि खूप सुंदर होती. परी अप्सरांनाही लाजवून टाकेल अशा प्रकारचं तिचं सौंदर्य महापुण्यबलाने प्राप्त झालेलं ती होती. 7व्या मजल्यावरती नेहमी असायची. नेहमी तिच्यासोबत 500 मैत्रिणी, 500 दाशा अशा प्रकारे तिच्यासोबत असायच्या. आणि त्याही धनवान घराण्यातल्या, राजघराण्यातल्या स्त्रिया नदीवर आंघोळीसाठी जायच्या. त्या दिवशीही तिच्या आईने तिला विनंती केली की पुत्री माझ्यासोबत नदीवर आंघोळीला चल. कारण ते असे रथात बसून छत्र ठेवून अशा प्रकारे जायचे. आणि ती मुलगी म्हणाली की नाही आई, मी आज काही येत नाही, मी माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारते, मग चर्चा करते, मग आम्ही थोड्या वेळानं जाऊ. म्हणून तिची आई स्वतःहूनच गेली. जेव्हा तिची आई रथात बसून दुरून जात होती तर दुरूनच तिच्या आईनं ती मूर्ती पाहिली. पण त्या आईला बिलकुल ओळखूच आलं नाही. तिला असं वाटलं की माझीच मुलगी उभी आहे. मी तर तिला म्हणाले होते तर ही तर घरीच होती आणि माझ्या पुढे येऊन उभी थांबलेली आहे असं तिला वाटलं. म्हणून ती गेली आणि डायरेक्ट जाऊन त्या मुलीच्या पाठीवर अशी थाप मारली, म्हणजे मूर्तीच्या पाठीवर थाप मारली. आणि मी का गं, मला तर म्हटली की आंघोळीला येत नाही आणि आता कशी काय आंघोळीला आली इकडं पुढं, असं म्हणून त्या मूर्तीवरच तिनं थाप मारली. आणि नंतर बघते तर ती मूर्ती दिसली. अरे ही तर मूर्तीच आहे. बाजूला बसलेले जे काही पुरोहित होते मुलगी शोधण्यासाठी त्यांनी लगेच शिरलं. अरे या आईची मुलगी अशी आहे वाटतंय, आणि म्हणून ते तुरंत आले. म्हणे आई तुमची मुलगी अशी आहे का. तर त्या मूर्तीकडे पाहून ती म्हणते अरे ही मूर्ती तर काहीच नाही म्हणे, याच्यापेक्षा 100 पट सुंदर आहे म्हणे माझी मुलगी. हो एवढी सुंदर आहे. तर मग म्हणाले आम्ही आमच्या
युवराजासाठी किंवा आमच्या श्रेष्ठीपुत्रासाठी अशा प्रकारची भारी आम्ही शोधत आहोत. आणि बरं झालं सापडली. त्यांनी तुरंत त्यांना एक पुष्पगुच्छ दिला आणि पांढरं छत त्यांच्या डोक्यावर धरलं आणि ठीक आहे तुमची मुलगी आम्हाला दाखवा म्हणून ते घरी गेले. ती आई प्रसन्न चित्ताने त्यांना घरी घेऊन गेली. मूर्ती त्या मुलीच्या बाजूला ठेवली. बाजूला ठेवता क्षणी खरंच ती मूर्ती एकदम त्या मुलीच्या पुढं फिकी फिकी दिसू लागली. एवढी सुंदर ती मुलगी, एवढी सुंदर ती मुलगी. आणि मग त्याच्या आईनं ते निमंत्रण स्वीकारलं आणि सांगितलं की ठीक आहे आम्हाला हे निमंत्रण मान्य आहे, कारण यांनी सांगितलं की आमचा आमचा कुमार खूप सुंदर आहे, एकदम ज्ञानी आहे, विद्वान आहे, पंडित आहे, त्याचबरोबर महागुणवान आहे, महाशीलवान आहे, सगळ्या गुणांनी संपन्न आहे, महाधनवान आहे. तर मग हा रिश्ता आपल्या लायकीचा आहे असं म्हणून त्यांनी स्वीकारलं. आणि तुरंत घोड्यावर बसून एक भरधाव वेगाने एक सेवक या नगरामध्ये आला आणि याच्या आईला निरोप दिला, पुत्री मिळाली आपल्या मुलासाठी. ते घरचे लोक खुश झाले, आनंदी झाले. अरे वा, खूप सुंदर झालं, चांगलं झालं. आणि म्हणून ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी खूप मोठा उत्सव त्या नगरामध्ये ठेवला. आणि मोठा उत्सव साजरा केल्यानंतर मग या दोघांचं लग्न ठरलं, लग्नाची तारीख ठरली. आणि जेव्हा याला माहीत झालं की अरे 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 अशी मुलगी तर मिळाली, मला तर लग्न करायचं नव्हतं, मला तर परिशुद्ध जीवन जगायचं होतं, पण आता तर मुलगी मिळाली. आता मुलगी मिळाल्यानंतर आता कसं करावं, आता लग्न तर करावं लागेल. म्हणून त्याने एक युक्ती पुन्हा लढवली, एक चिठ्ठी लिहिली आणि आपल्या नोकरामार्फत तिकडं पाठवली की तिला हा माझा संदेश घेऊन जा. जेव्हा ह्या मुलीलासुद्धा माहीत झालं की अरे इकडचे सुद्धा लोक तयार झाले, तयार झाले, तिने तिच्या आईला विनंती केली की आई मला लग्न करायचं नाही आहे, मला ब्रह्मचर्याचं जीवन जगायचं आहे, मला संन्यासिनीचं जीवन जगायचं आहे. पण तिच्या माघारीच तिची सोयरीक झाली आणि मग तिनेही एक चिठ्ठी लिहिली आणि आपल्या सेवक नोकराच्या मार्फत पाठवली की याला हा निरोप पाठव. आणि मग त्या चिठ्ठ्या घेऊन त्यांचे नोकर, दोघंही नोकर त्या दिशेनं याच्या गावाकडे आणि या दिशेनं तिच्या गावाकडे ते घोड्यावर निघाले. दोघंही थकलेले होते. एका झाडाखाली बसले आणि योगायोग असा झाला की बरोबर ते दोघंही एकाच झाडाखाली बसले. दोघंही, तोही तिकडून थकून आला त्या झाडाखाली बसला, हाही थकून इकडे गेला. दोन्ही गावाच्या मध्यभागी ते दोघं त्याच्या भेटी झाल्या. मग बोलता बोलता त्यांनी चौकशी केली की आपण कुठे जात आहात. मग त्यांनी सांगितलं की अशा गावामध्ये एक महाधनवान, महागुणसंपन्न असा एक श्रेष्ठ पुत्र आहे, त्याच्यासाठीचा मंगलप्रेने लग्न लावायचं आहे. तर त्या अनुषंगाने मी एक निरोप घेऊन चाललेला आहोत. दोघांनी काही निरोप वाचलेले नव्हते. तो म्हणे अरे 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 काय सहयोग आहे, मी पण माझ्या त्या युवराजाचा, त्या कुमाराचा निरोपण संदेश घेऊन चाललेला आहे तिच्यासाठी. तर म्हणे हो का. मग ते दोघंही बसले. म्हणे ठीक आहे, बघू आपण तो काय संदेश आहे बघू. त्याने तिथे संदेश खोलले आणि ते संदेश वाचून पाहिले. तर यानं निरोप पाठवला होता की भारी आहे, तू खूप सुंदर आहेस, महागुणवान आहेस, सगळ्या गोष्टीने संपन्न आहेत असं मला माझ्या दूतांमार्फत कळालेलं आहे. पण मी तुझ्या लायकीचा नाही आहे, मला लग्न करायचं नाही आहे, मला संन्यासी जीवन आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तो कृपा करून तू काय कर, तू तुझा वर शोध किंवा दुसरा तू जीवनसाथी शोध, मला लग्न करायचं नाही आहे असं म्हणून त्यांनी त्या संदेशात लिहिलं होतं. तिने असंच लिहिलं होतं की भारी आयुष्यमान, तुम्ही खूप सुंदर आहात, सगळ्या गुणांनी संपन्न आहात, महाधनवान आहात असं मलासुद्धा माझ्या घरच्या आणि नोकरामार्फत माहिती मिळालेली आहे, तुमच्या नोकरामार्फत पण मिळालेली आहे. तो कृपा करून मी तुमच्या पात्रतेची नाही आहे, तुमच्या लायकीची नाही आहे, तुम्ही दुसरी शोधा, कारण मला ब्रह्मचर्याचं जीवन जगायचं आहे. त्या दोघांनी तो खोलून संदेश वाचला. ते दोघे म्हणे अरे हे तर काही बरं नाही म्हणे, कारण खरंच हे दोघं एवढे चांगले आहेत, ह्या दोघांचं तर लग्न झालं पाहिजे. तर ह्या दोघांनीच विचार केला आणि तो संदेशा फाडून टाकला आणि ह्या दोघांचा एकमेकापर्यंत निरोप काही पोहोचू दिला नाही. आता निरोप न पोचल्यामुळं साहजिकच त्यांचं लग्न झालं आणि लग्न होऊन मग ती पोरगी नांदण्यासाठी आली. आणि जेव्हा ती नांदण्यासाठी आली तर तेव्हा याचा महाल सजवलेला होता. त्यानंतर ते दोघं जेव्हा भेटणार होते, ज्याला आजकाल लोक सुहागरात म्हणतात किंवा हे म्हणतात, तर त्या दिवशी ती बिचारी पूर्ण सजवलेला तिचा पूर्णचे पूर्ण पलंग आहे, पूर्ण रूम सजवलेली आहे. आणि अशा सजवलेल्या रूममध्ये जेव्हा ती बसलेली आहे तर याला त्या रूममध्ये प्रवेश करता क्षणी ती बिचारी रडणं सुरू करते. हळूवार तिच्या बाजूला बसतो तर ती रडणं सुरू करते. रडता रडता हा तिला विचारतो की काय कारण आहे, तुझ्या रडण्याचं काय कारण आहे, तू का बरं रडत आहेस. तर तेव्हा ती म्हणते की मी तुम्हाला एवढी विनंती केली, मी तुम्हाला एवढी याचना केली की मला लग्न करायचं नाही आहे,
मला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मी तुम्हाला संदेश पण पाठवला. हे सगळं दुःख मला तुमच्यामुळं प्राप्त झालं, कारण मला काही लग्न करायचं नव्हतं. माझा निरोप तुम्हाला मिळूनसुद्धा तुम्ही तयार झाले म्हणून मी रडत आहे. तो म्हणतो, अरे 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 तसं नाही आहे, मीच तुला निरोप पाठवला होता, मीच लग्नाला तयार नव्हतो, मलाच लग्न करायचं नव्हतं, मलाच ब्रह्मचर्याचं पालन करायचं होतं. तू माझा संदेश येऊनसुद्धा तूच तयार झाली म्हणून लग्न झालं आणि माझं आता ब्रह्मचर्य जे मला बाधित ठेवायचं होतं ते आता खंडित होण्याची शक्यता आहे, तुझ्यामुळंच आहे. तर ते म्हणाले, असं आहे? अरे मग जर आपल्या दोघांची जरी इच्छा आहे की ब्रह्मचर्य पालन करायचं तर ठीक आहे. दोघांच्याही मातापितासाठी आपण पतीपत्नी, समाजासाठी पतीपत्नी, पण ज्याच्यासाठी आपला जन्म झाला आहे तर आपण दोघं ते पालन करू शकतो. आणि मग लगेच त्या बसलेल्या पलंगावरच त्या दोघांनी पक्का अधिष्ठान केलं, संकल्प केला आणि तिथं लावलेल्या फुलांपैकीच काही हार तोडले आणि पलंगाच्या मध्यभागी टाकले आणि दोघांनी असा संकल्प केला की आजपासूनच, पहिल्या दिवसपासूनच आपण ब्रह्मचर्याचं पालन करू. आणि दोघांनी होकार दिला आणि त्या दिवसपासून ते त्या एकाच पलंगावर झोपले आणि एकाच पलंगावर झोपून त्यांनी एकमेकाला स्पर्श देखील केला नाही. दोघांनी असं ठरवलं की यामधल्या फुलाच्या हाराला सुद्धा स्पर्श होऊ द्यायचा नाही. आपल्या दोघांपैकी ज्याचा त्या फुलाला स्पर्श होईल, त्यामधल्या हाराला स्पर्श होईल, तर त्याच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाल्या असं आपण गृहीत धरू. आणि म्हणून ते दोघं जीवन जगू लागले. 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, असे 14 वर्ष गेले. 14 वर्षपर्यंत ते दोघं एकाच पलंगावर झोपले, परंतु त्यांनी कधीही त्यामधल्या हाराला सुद्धा स्पर्श होऊ दिला नाही. एकमेकाला स्पर्श तर सोडा, आणि खूप चांगले राहिले, खूप मान सन्मानाने राहिले. दोघांनी एकमेकाला खूप जीव लावला, एकमेकाची खूप चांगली सेवा केली, आनंदाने वागले आणि खूप दानधर्म केलं. दोघांचेही मातापिता प्रसन्न झाले. त्यांना वाटलं बरं झालं संसारात रमले. पण त्या दोघांनीही अशा प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करून 14 वर्षपर्यंत एकाच पलंगावर झोपून सुद्धा मध्ये टाकलेल्या फुलाच्या हाराला सुद्धा स्पर्श होऊ दिला नाही. एवढं श्रेष्ठ ब्रह्मचर्याचं जीवन जगले. आणि मग दोघांचेही मातापिता मरण पावले. मातापिता मरण पावल्यानंतर एक दिवस तो आपल्या शेतामध्ये गेला. तर शेतामध्ये त्या टायमात पेरणीच्या अगोदर नांगर हाकलणं सुरू होते. त्या नांगरामधून जमिनीतून काही किडे बाहेर येत होते. बाजूचे पक्षी त्या किड्याला खात होते. तर याने ते पाहिल्याबरोबर विचार केला की अरे 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 हे पाप कोणाचं आहे. तर त्याने त्या काम करणाऱ्या लोकांना विचारलं की हे पाप कोणाचं आहे. तर म्हणे, स्वामी हे शेत तुमचं, हे नांगर तुमचं, हे किडे बी तुमचे आणि हे पापही तुमचं, आम्ही नोकरदार आहोत. तर त्याने लगेच ठरवलं, नाही 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 हे पापकर्म तर माझ्याकडून होऊ द्यायचं नाही. मी आजच घरी जातो आणि माझं आणि सर्व धन माझ्या भार्येला देऊन टाकतो, पत्नीला, आणि मी लगेच संन्यासी जीवन जगतो, असं म्हणून त्यानं घरी त्या शेतातच ठरवलं. इकडे घरी ही सुद्धा वरच्या मजल्यावर, 7व्या मजल्याच्या वरच्या छतावर ज्या तिच्या नोकरांनी दासदास्या जे तांदूळ गहू निसत होत्या, तांदूळ बिंदूळ निसत होत्या, तर तिथं जाऊन ती बसली होती. तिनं पाहिलं की त्या तांदळातून बारीक 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 किडे बाहेर पडत होते. आणि ते किडे बाहेर पडत होते आणि ते किडे बाहेर पडता तिथंसुद्धा मुंग्या आणि त्या चिमण्या बिमण्या येत होत्या आणि त्या चिमण्या येऊन ते टिपत होत्या, खात होत्या, त्या चिमण्या खात होत्या. आणि मग त्यांनी पाहिलं तर म्हणे, अरे 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 हे पाप कोणाचं आहे म्हणे. तर म्हणे, मालकीन हे सारं तुमचंच आहे, हे तांदूळ तुमचे, हे किडे तुमचे, हे पापही तुमचं, आमचं काय आहे, आम्ही तर नोकरदार आहोत. तिनं ठरवलं की ठीक आहे, आजच माझ्या भार्येला पतीला घरी येऊ द्या, आल्याबरोबर त्याला सगळं देऊन टाकते आणि आजच्या आजच हे सगळं मी सोडून देते आणि संन्यासिनी जीवन जगते. त्या दोघांनाही दृढ निश्चय केला. त्यानं घरी केला, तिकडे केला. आणि जेव्हा तो घरी आला तेव्हा आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की भार्ये हे सगळं तू घेऊन टाक, मला संन्यासी जीवन जगायचं आहे. तर ते म्हणते, अहो मीच ठरवलेलं आहे की तुम्हीच घेऊन टाका, मला संन्यासी जीवन जगायचं आहे. मग ते दोघं विचार करतात की ठीक आहे, आपण हे सगळ्या गाववाल्यांना आणि सर्वांना हे देऊन टाकू, सगळ्यांना हे देऊन टाकू. आणि त्यांनी ते सर्व चारही दिशेने शामेने टाकले आणि सर्वांना दान देऊन टाकलं. आणि दोघंसुद्धा अशा प्रकारचे संन्यासी जीवन जगण्यासाठी अंगावर असे वस्त्र परिधान केले आणि ते जंगलात गेले आणि जंगलात जाऊन राहू लागले. गावात फक्त भिक्षा मागण्यासाठी ते येऊ लागले. भिक्षा मागून जीवन जगू लागले आणि एका गावातून दुसऱ्या गावात ते फिरू लागले. असंच एका गावामध्ये भिक्षा मागायला जात असताना दोघांना सोबत पाहून एक व्यक्ती आणि काही महिला अशा म्हणाल्या की हा असा कसा संन्यासी रे, बायकोला घेऊन सोबतच फिरतो, असा कुठं संन्यासी असतो का रे, बायकोला घेऊन सोबतच फिरतो. ती पाठीमागं होती. तिने हे कुजबुजलेले शब्द ऐकले आणि नंतर दोघं जेव्हा जंगलात आले, झाडाखाली बसून भोजन करू लागले, तेव्हा ती रडू लागली. म्हणे, काय झालं तुला रडायला. अहो म्हणे, आपण किती चांगलं जीवन जगलो,
आपण स्वतःचे पती पत्नी असताना सुद्धा आपण 14 वर्ष ब्रह्मचर्य पालन केलं, साध्या त्या फुलाला स्पर्श होऊ दिला नाही, आणि आज आपण संन्यासी असून सुद्धा लोक आपल्याला असं नाव ठेवतात. तर तेव्हा ते म्हणतो भारी आहे, त्यांचं काहीही चूक नाही. कारण खरंच आहे की संन्यासी जीवन जगणाऱ्या व्यक्तीसोबत सदोदित जर त्यांची पत्नी भार्या जर सोबत असली तर कसं शक्य आहे, कसं जीवन चांगलं आहे. तर म्हणून त्यांनी विचार केला की आजपासून आपण दोघं अलग अलग दिशेला जाऊ, आपण एका दिशेला राहायचं नाही आहे. तू एका वेगळ्या दिशेला जायचं आहे, मी वेगळ्या दिशेला जायचं आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी भिक्षा मागितली, एका चौरस्त्यात आले, आणि त्या चौरस्त्यात येऊन त्यांनी दृढ निश्चय केला की आज भोजन झाल्यानंतर आपण दोघांनी अलग अलग व्हायचं आहे. त्याने तिला समजावून सांगितलं. पण आपण विरुद्ध दिशेला गेल्यानंतर जर चांगले गुरु आपल्याला जर मिळाले तर आपण त्या गुरुला शरण जायचं आहे आणि दुसऱ्याला सांगायचं आहे की मला चांगले गुरु मिळालेले आहेत म्हणून. दोघांनी एकमेकांना कबुली दिली, वचन दिलं. एका चौरस्त्यात आले आणि दोघं समोरासमोर उभे राहिले, हात जोडले, दोघांनी एकमेकाची क्षमा मागितली. त्याने तिला म्हटलं की भार्ये, जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे तेव्हापासून तर आजपर्यंत मी तुझ्या संदर्भामध्ये एकही चूक होऊ दिली नाही, तुझ्या संदर्भामध्ये मी एकही गुन्हा होऊ दिला नाही, अपराध होऊ दिला नाही. पण तरीही चुकून जर कदाचित माझ्याकडून तुझं काही मन दुखावलं असेल, काही गुन्हा अपराध घडला असेल तर मी तुला क्षमा मागतो, असं म्हणून त्याने तिची क्षमा मागितली. तिनं सुद्धा हात जोडले आणि हात जोडून म्हटलं की स्वामी, मी सुद्धा तुमच्या संदर्भामध्ये आजपर्यंत कधी विश्वासघात केला नाही, कधी गुन्हा केला नाही, तुमचं मन दुखावलं नाही, काहीही माझ्या हातून घडलं नाही हे मला पक्का आठवतंय. पण यदा कदाचित जर चुकून जर माझ्याकडून काही घडलं असेल तर तुम्ही मला क्षमा करा, असं म्हणून दोघांनी एकमेकाची क्षमा मागितली. दोघांनी एकमेकाचं वंदन केलं आणि दोघांनी एकमेकांना अशी पाठ दाखवली, विरुद्ध दिशेला चेहरे केले आणि दोघांनी पुन्हा एकमेकाचं वचन घेऊन, एकमेकांचं स्वागत करून, एकमेकाची क्षमा मागून जेव्हा त्यांनी पहिला पाऊल टाकला, याने ह्या दिशेला जाण्यासाठी, तिनं त्या दिशेला जाण्यासाठी जेव्हा पहिला पाऊल टाकला तर तेव्हा ही सारी धरणी कंपित झाली. ही पृथ्वीमध्ये थरकाप झाला, सगळी धरणी कंपित झाली. या धरणीनं त्यांच्या ब्रह्मचर्याची साक्ष दिली की हो, तुम्ही परिशुद्ध ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे, अशा प्रकारची त्यांची साक्ष दिली. आणि धरणी कंपित झाल्याबरोबर तथागत सम्यक संबुद्ध तिकडे भिक्खू संघाला उपदेश देत होते, प्रवचन देत होते. तर ते प्रवचन ऐकतानाच भिक्षू जेव्हा जमीन खलखल हल्ल्यानंतर ते भयभीत झाले. काही भिक्षू आरंत स्थिर होते. तेव्हा भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, ही पृथ्वी हलण्याचं, ही धरणी कंपित होण्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का, काय आहे? तर ते म्हणून नाही भगवान, आम्हाला माहीत नाही, कृपा करून सांगावे. तेव्हा भगवान म्हणतात, या संसारामध्ये श्रेष्ठ असं जोडपं, पवित्र ब्रह्मचर्याचं पालन करून श्रेष्ठ असं जे जोडपं आहे ते आज विभक्त झालेलं आहे. तर त्यांच्या ब्रह्मचर्याची साक्ष म्हणून, त्यांच्या पवित्रतेची साक्ष म्हणून आज या धरणीनं कंपित होऊन त्यांना ग्वाही दिलेली आहे, त्याचं अनुमोदन केलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर त्यांना असं वाटलं, अरे त्या जोडप्यांना आम्ही कधी पाहू शकतो? तर भगवंतांनी त्यांच्या मनातली गोष्ट ओळखली. तर म्हणाले, भिक्षूंनो, लवकरच त्यातल्या एका जणाला तुम्ही पाहू शकता. जो पुरुष आहे तो माझ्याकडेच येत आहे, जो संन्यासी आहे तो माझ्याकडेच येत आहे, असं म्हणून ते सगळे उत्सुक होते त्यांना पाहण्यासाठी. पण भगवान महाकारुणिक आपलं प्रवचन झाल्याबरोबर उठतात आणि त्याच्या दिशेनं चालू लागतात. अर्ध्या रस्त्यात भगवान स्वतःहून चालत जातात आणि अर्ध्या रस्त्यातच त्या दोघांची भेट होते. दुरूनच तो भगवंताला पाहतो. भगवंताच्या पाठीमागं 6 रंगाचा रश्मी, जे आपल्या घरावर ध्वज आहेत ना, ते पंचरंगी नाही, ते 6 रंगाचे आहेत. शेवटचा एक रंग आहे तुकडे तो मध्य ठिक आहे. हे 6 रंग भगवान बुद्धाच्या शरीरातून बाहेर निघत होते, डोक्यातून बाहेर निघत, चक्र तयार होत होतं. म्हणून लोक घरावर झेंडे लावत होते की ज्याच्या शरीरातून 6 रंगाच्या रश्मी निघतात त्यांचे आम्ही पुत्र आहोत किंवा त्यांचे आम्ही अनुयायी आहोत, ही परंपरा होती. म्हणून तेव्हापासून ध्वज लावण्याची परंपरा आहे. तर त्यानं दुरूनच पाहिलं की 6 रंगाची रश्मी भगवंताच्या शरीरातून बाहेर निघत आहे, जमिनीवर प्रकाश पडत आहे. निश्चित स्वरूपात हेच माझे गुरु असले पाहिजे. म्हणून त्यांनी हात जोडून म्हणले, अहो भगवान, अहो शास्ता, मला शरण द्या, मला तुमचा अनुयायी बनवा, मला तुम्ही उपसंपदा द्या, मला भिक्षू बनवा. तर भगवान त्याला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, ठीक आहे, मी तुला भिक्षू बनवतो, परंतु तुझ्याकडे चिवर नाही आहे. तर तो हात जोडून म्हणतो, भगवान, तुमच्या खांद्यावर जी संगाटी आहे ती मला द्या ना आणि माझी दीक्षा करा ना. तर भगवान म्हणतात, तुला माहीत आहे का की हे माझ्या अंगावरची संगाटी घेण्यासाठी किती महापुण्य, किती पवित्रता असावी लागते, खूप पवित्र जीवन जगवावं लागतं, तेव्हाच तथागताचा संगती घेण्याचा बहुमान प्राप्त होतो, भगवंताच्या संगतीचा वारस बनता येतं, त्यासाठी पवित्रता लागते. तर तो म्हणतो, भगवान मला सांगा ना कसं पवित्र जीवन जगायचं. तुम्ही आज मला सांगितलं तर जीवनभर मी तसं पवित्र जीवन जगेन, कधीही त्या पवित्रेला तोडणार नाही.
तर भगवान म्हणतात की तुला ते वागण्याची गरज नाही, तो ऑलरेडीच अगोदरच 14 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करून आले आहेस, परिशुद्ध आहेस, माझी संगाठी तू वापरण्याच्या लायकीचं आहेत. तर भगवंतांनी आपली संगाठी त्यांना दिली. त्यांचं नाव महाकाश्यप ठेवलं. महाकाश्यप ठेवलं आणि त्यांना ती संगाठी दिली. आणि ती संगाठी घेतल्यानंतर एकमेव असा भिक्षू आहे पूर्ण भिक्खू संघात भगवंताच्या काळात एकमेव आहे की ज्याला एकट्याला भगवान बुद्धाची संगाठी वापरण्याचा बहुमान प्राप्त झाला. आणि मग म्हणे भगवान तुम्ही आता संगाठी म्हणून काय वापरसान? तर भगवान म्हणतात तुझ्या अंगावरचे ते कपडे, ते संन्यासाचे कपडे ते मला दे. आणि मग भगवान त्याचे संन्यासाचे कपडे आपल्या स्वतःला संगाठी म्हणून वापरतात आणि आपली संगाठी त्याला देतात. त्यांची दीक्षा होते. ते एवढे महापुण्यवान बनतात की भगवंताचे असे पुत्र बनतात, अल्पइच्छक पुत्र बनतात. मग अनेक भिक्षूंना भगवान त्यांच्यासोबत पाठवतात की जा रे भिक्षूंनो, या तुमच्या ज्येष्ठ भावाबरोबर राहा. अनेक भिक्षू त्यांच्यासोबत राहतात. तेव्हा ते त्यांना म्हणतात भिक्षूंनो, असं मनात कधी विचार आणू नका की मी तुमचा गुरु आहे, मी तुमचा ज्येष्ठ भाऊ आहे. फक्त आपण सगळे बुद्धाचे शिष्य आहोत, भगवान बुद्धच आपले गुरु आहोत. म्हणून त्यांनी कधीही जीवनामध्ये गुरु बनण्याचा विचार केला नाही. जीवनभर तो भगवंताचा शिष्य बनून राहिला. ज्याही गावामध्ये महाकाश्यप जायचे, गेल्याबरोबर त्या गावच्या लोकांना विचारायचे, अहो गाववाल्यांनो, तुम्ही ऐकलं आहे का की आपले भगवान कोण्या गावाकडे आहेत, कोण्या दिशेला आहेत? तर गावचे लोक म्हणायचे, हो, आमच्या गावचा हा माणूस 2-4 दिवसापूर्वीच आलेला आहे की भगवान अमक्या गावात आहेत. असं माहीत होता क्षणी ते महाकाश्यप तुरंत त्या गावाकडे चेहरा करायचे आणि सगळ्या भिक्षूंना सांगायचे की भिक्षूंनो, इकडं पाठ करू नका रे, आपले भगवान या दिशेला आहेत. म्हणून तो हात जोडून बसायचा आणि त्या दिशेला पाठच फिरवायचा नाही, त्या दिशेलाच हात जोडून बसायचा, त्या दिशेलाच वंदन करायचा. जेव्हा त्याला माहीत पडलं की आपले भगवान पूर्व दिशेला आहेत, पश्चिम दिशेला आहेत, उत्तर दिशेला आहेत, दक्षिण दिशेला आहेत, ज्या दिशेला त्याला माहीत पडायचे त्या दिशेला तो बिचारा हात जोडून त्या दिशेचं वंदन करायचा. आणि एवढी श्रद्धा होती भगवंतावर, जीवनभर तो भगवंताचा शिष्य बनून राहिला. जीवनभर त्यांनी कधीही अल्पइच्छक बनून धुतांगधारी बनून राहिले. ते महापुण्य कमावलं त्यांनी. आणि भगवान मग तेव्हा सांगून गेले की भिक्षूंनो, जेव्हा माझं महापरिनिर्वाण होईल तेव्हा माझ्या त्या पवित्र देहाला अग्निसंस्कार करण्याची एकमेव महापुण्य संधी वारस म्हणून केवळ महाकाश्यपांनाच प्राप्त होईल, बाकीच्यांना नाही. खरंच भगवंताचं महापरिनिर्वाण जेव्हा झालं तेव्हा महाकाश्यप तेव्हा तिथं नव्हते. 7 दिवसपर्यंत डोक्यावर आंघोळी करून अनेक राजांनी, महाराजांनी, सगळ्यांनी आंघोळी करू भगवंताच्या पवित्र देहाला अग्निसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पेट घेतला नाही. जेव्हा त्यांना माहीत झालं तेव्हा महाकाश्यप तिथं आले. 7 दिवसानंतर आले. जेव्हा त्यांनी पाहिलं की आपले तथागत महापरिनिर्वाण प्राप्त झालेले आहेत तेव्हा त्यांनी डोळे लावून स्मरण केलं, अरे मी तर अनेक जन्मात यासाठी पारमिता पूर्ण केलेल्या आहेत की मी भगवंताच्या पायावर डोकं ठेवून वंदन करावं आणि माझे भगवंत गेले. एवढीच त्यांनी इच्छा मनात व्यक्त केली. तर तेव्हा तुरंत भगवंताचे पाय बाहेर आले, त्याच्यातून बाहेर आले आणि खरंच त्यानं आपलं डोकं भगवंताच्या पायावर ठेवलं आणि म्हणतो, अहो माझ्या शास्त्राने मला दर्शन दिलं, माझी ही इच्छा पूर्ण झाली, अग्निसंस्कार झाला. असे महापुण्यवान भगवंताच्या एक पुण्य संधी प्राप्त झाली. भगवंताची संगाठी वापरण्याची संधी एकमेव त्या भिक्षूंना प्राप्त झाली. असे अल्पइच्छक दुतांगधारी महापवित्र महाकाश्यप भंते जे होते आणि मग ते अरहंत झाले आणि त्यांची धर्मपत्नी भिक्खुनी संघात सहभागी झाली आणि त्याही अरहंत झाल्या. अशा रीतीनं यांचं ब्रह्मचर्य, जे ग्रस्त जीवनात ब्रह्मचर्य पालन करत होते, ते भिक्षू जीवनात आल्यानंतर पूर्ण झालं. क्षीणाश्रव झाले, अरहंत झाले, पूजनीय झाले आणि लोकविदो झाले. खूप कल्याणकारी धर्म त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवला. आणि मग ते महाकाश्यप जेव्हा सारीपुत्र भंतेजीला पाहायचे तेव्हा त्यांना उजवा हात होण्याची इच्छा उत्पन्न व्हायची. म्हणून त्या महाकाश्यप भंतेजींनी महामोग्गलायन भंतेजीसारखं, सारीपुत्र भंतेजीसारखं परिनिवृत्त ते झाले नाही, तर त्यांनी चुल्ल समाधी प्राप्त केली. कारण येणाऱ्या भावी बुद्धाचा उजवा हात सारीपुत्रसारखं बनावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते गुरुपाद पर्वत जे आहे बुद्धगयाच्या त्या साईडला, तर त्या गुरुपा पर्वतामध्ये ते चुल्ल समाधीमध्ये आहेत. येणारे भावी बुद्ध, आर्य मैत्री बुद्ध जेव्हा ते उत्पन्न होतील त्यांना माहीत पडेल की एक गौतम बुद्धाच्या काळामध्ये एक महाकाश्यप नावाचे अरहंत भिक्षू होते, तर त्यांना माझा उजवा हात होण्याची इच्छा उत्पन्न होती. ते आता चुल्ल समाधीमध्ये आहेत. तर तेव्हा ते मैत्री बुद्ध जाऊन त्यांना मैत्री देतील. तेव्हा ते चुल्ल समाधीमधून एक भिक्षू बनतील आणि भिक्षूच आहेत ते, अरहंत भिक्षू आहेत. आणि मग नंतर ते भगवंताचा उजवा हात बनतील, येणारे आर्य मैत्री बुद्धाचा उजवा हात बनून राहतील आणि उजवा हात बनून त्यांची सेवा करतील, सारीपुत्रसारखे धर्मसेनापती बनतील. आणि जेव्हा त्यांना परिनिवृत्त व्हायचं असेल तेव्हा ते सारीपुत्र महामोग्गलायन भंतेजी सारखेच त्या आर्य मैत्री बुद्धाकडे येतील. जसं हे गौतम बुद्धाकडे जाऊन विनंती केली होती की आम्हाला आता परिनिवृत्त व्हायचं आहे, परिनिर्वाण प्राप्त करायचं आहे, तसं हेही महाकाश्यप त्यांचा उजवा हात बनून
त्या आर्य मैत्री बुद्धाकडे जातील आणि म्हणतील आता मला परिनिर्वाण प्राप्त करायचं आहे. तेव्हा ते भगवान बुद्ध विचारतील, ते आर्य मैत्री बुद्ध विचारतील की आयुष्यमान तुम्हाला परिनिर्वाण कोण्या ठिकाणी जायचं आहे, कोणतं स्थळ आहे. तर तेव्हा ते सांगतील भगवान तुमच्या उजव्या हातावर मला परिनिर्वाण प्राप्त करायचं आहे. तर तेव्हा भगवान प्रेमानं आपला उजवा हात असा पुढं करतील, प्रेमानं आपला उजवा हात असा पुढं करतील आणि उजवा हात पुढं करता क्षणी ते त्यांच्या उजवा परिनिर्वाण प्राप्त करतील. तर एवढी मोठी महापुण्य संधी महाकाश्यपांना प्राप्त होणार आहे. तर म्हणून उपासक उपासिकांनो, वंदन आहे त्या महाकाश्यप अरहंत भगवंताच्या पुत्राला, वंदन आहे त्या येणाऱ्या मैत्रेय बुद्धाच्या उजवा हात असणाऱ्या महाकाश्यप पूज्य भंतेजींना, अरहंत भंतेजींना. आणि अशा त्या भंतेजीला वंदन करून प्रणाम करून आपल्या सगळ्यांच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करतो. सर्वांनी आपण त्यांनी जे 14 वर्षपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करून बुद्धाचे वारस बनले, खरे वारस बनले, तशा पद्धतीनं आपणही महिन्यातले 4-4 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करून, उपवास पालन करून आपलं जीवन सफल करा, आपलं जीवन मंगलमय बनवा आणि भारत बौद्धमय करण्याचा बाबासाहेबाचा संकल्प पूर्ण करा. आपल्या परिवारात सुख शांतता निर्माण करा आणि आपलं जीवन यशस्वी बनवा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं. साधु साधु साधु.